नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर सचिन उदले, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय इस्लामपूर या ठिकाणी भूगोलशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करतोय. माझ्या या व्हिडिओकडे जाण्यापूर्वी मी आपल्या सर्वांना विनंती करेन की आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा आपला विषय आहे स्थलांतर व स्थलांतराचे प्रकार. स्थलांतर हा एक असा विषय आहे जो अगदी शालेय अभ्यासक्रमापासून पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमापर्यंत बऱ्याचशा विषयामध्ये समाविष्ट आहे. त्यामुळं अशा सर्वच विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ निश्चित उपयोगी ठरेल. चला तर मग समजून घेऊ स्थलांतर व स्थलांतराचे प्रकार. मुळात स्थलांतर ही मानवाची एक प्रवृत्ती आहे. मानव नेहमीच बऱ्याचशा गोष्टींसाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करीत असतो. मानवाच्या या हालचालीलाच आपण स्थलांतर असं म्हणतो. या ठिकाणी एकूण 3 व्याख्या दिलेल्या आहेत. त्यापैकी पहिली व्याख्या म्हणजे एखाद्या व्यक्तीने अथवा व्यक्तिसमूहाने आपले नेहमीचे निवासस्थान सोडून दुसऱ्या ठिकाणी दीर्घकाळ किंवा कायमस्वरूपी वास्तव्यासाठी जाणे म्हणजे स्थलांतर होय. एखादी व्यक्ती असेल किंवा व्यक्तींचा समूह असेल, जिथं असतात, जिथं राहत असतात, ते आपलं निवासस्थान सोडून दुसऱ्या ठिकाणी ते जातात. मग ते दीर्घकाळासाठी जात असतील किंवा कायमस्वरूपी जात असतील, अशा या त्यांच्या हालचालीला स्थलांतर असं म्हटलं गेलं. तर दुसऱ्या व्याख्यामध्ये यामध्ये थोडासा बदल केला आहे. तर इथं भौगोलिक आणि राजकीय विभागांचा अंतर्भाव केलेला दिसतो. या व्याख्येनुसार एका भौगोलिक किंवा राजकीय विभागातून दुसऱ्या भौगोलिक किंवा राजकीय विभागात दीर्घकाळ किंवा अल्पकाळ वास्तव्य करण्याच्या हेतूनं व्यक्तींची किंवा व्यक्तिसमूहाची जी हालचाल होते त्याला आपण स्थलांतर असं म्हणतो. म्हणजे लोक जी हालचाल करतायत ती हालचाल एका भौगोलिक विभागाकडून दुसऱ्या भौगोलिक विभागाकडे किंवा एका राजकीय विभागाकडून दुसऱ्या राजकीय विभागाकडे असते, असं या व्याख्येतून आपल्याला अभिप्रेत आहे. त्यानंतर तिसरी व्याख्या, या व्याख्येमध्ये ही जी हालचाल होते या हालचालीमागची कारणं सांगितलेली आहेत आणि या कारणांच्या अनुषंगाने ही व्याख्या सांगितलेली आहे. व्यक्ती किंवा व्यक्तिसमूहाने आपले मूळ निवासस्थान सोडून आर्थिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक इत्यादी कारणांसाठी दुसऱ्या ठिकाणी दीर्घकाळ किंवा कायमस्वरूपी वास्तव्यासाठी जाण्याची जी मानवी क्रिया आहे तिला आपण स्थलांतर असं म्हणतो. म्हणजे इथं व्यक्ती जी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काही काळासाठी किंवा कायमस्वरूपासाठी जी स्थलांतर करते तिच्या मागं आर्थिक, सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक यासारखी कारणं असतात आणि या अनुषंगानं ही व्याख्या सांगितलेली आहे. यानंतर स्थलांतराचे प्रकार आपण पाहणार आहोत. प्रामुख्यानं स्थलांतराचे प्रकार हे 3 ते 4 प्रकार सांगितले जातात, पण आपण या ठिकाणी एकूण 9 वेगवेगळ्या गोष्टींवर आधारित स्थलांतराचे अनेक प्रकार पाहणार आहोत. त्यातला पहिला घटक आहे तो म्हणजे भौगोलिक विभागावर आधारित स्थलांतराचे प्रकार. भौगोलिक विभागावर आधारित स्थलांतराचे 2 प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार म्हणजे देशांतर्गत स्थलांतर. लोक एकाच देशातल्या देशात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होतात, त्यास आपण देशांतर्गत स्थलांतर असं म्हणतो. देशांतर्गत स्थलांतराचे देखील 2 प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार म्हणजे आंतरराज्यीय स्थलांतर. लोक आपल्या देशात एका राज्यातून दुसऱ्या राज्यात ज्यावेळी स्थलांतर करतात त्यावेळी त्याला आंतरराज्यीय स्थलांतर असं म्हटलं जातं. म्हणजे महाराष्ट्रातून कर्नाटकात किंवा कर्नाटकातून महाराष्ट्रात ज्यावेळी आपण स्थलांतर करतो ते स्थलांतर हे आंतरराज्यीय स्थलांतर असतं. तसेच उत्तर प्रदेश, बिहारमधून लोक महाराष्ट्रात येतात ते देखील आंतरराज्यीय स्थलांतर आहे. यानंतर देशांतर्गत स्थलांतराचा दुसरा प्रकार म्हणजे राज्यांतर्गत स्थलांतर. यामध्ये लोक आपल्या राज्यातच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करीत असतात. या स्थलांतराला राज्यांतर्गत स्थलांतर असं म्हटलं जातं. म्हणजे कोल्हापुरातून सोलापुरात किंवा सोलापुरातून कोल्हापुरात जे स्थलांतर केलं जातं ते राज्यांतर्गत स्थलांतर आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात हे स्थलांतर होतं म्हणून त्याला आपण राज्यांतर्गत स्थलांतर असं म्हणतो. याशिवाय तुम्ही सांगलीमधून कोल्हापुरात किंवा इस्लामपुरातून पुणे, कोल्हापुरातून मुंबई
अशी जी स्थलांतर होतात त्याला आपण राज्यांतर्गत स्थलांतर असं म्हणतो. यानंतर भौगोलिक विभागावर आधारित दुसरा प्रकार तो म्हणजे आंतरराष्ट्रीय स्थलांतर. एका देशातून दुसऱ्या देशात केलं जाणारं स्थलांतर म्हणजे आंतरराष्ट्रीय स्थलांतर होय. आंतरराष्ट्रीय स्थलांतरात मुळात दोन प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार म्हणजे देशत्यागी स्थलांतर. ज्यावेळी आपण आपला देश सोडून दुसऱ्या देशात जातो त्यावेळी त्याला आपण देशत्यागी स्थलांतर असं म्हणतो. आणि अशी जी स्थलांतर आहेत भारतातून अमेरिकेमध्ये, भारतातून कॅनडा किंवा भारतातून इंग्लंड, अशी जी स्थलांतर आहेत ही मोठ्या प्रमाणात होत असतात. यानंतर आंतरराष्ट्रीय स्थलांतराचा दुसरा प्रकार म्हणजे देशानुगामी स्थलांतर. व्यक्ती किंवा व्यक्तिसमूह जेव्हा बाहेरच्या दुसऱ्या देशातून आपल्या देशात राहायला येतात त्यावेळी अशा आंतरराष्ट्रीय स्थलांतरास आपण देशानुगामी स्थलांतर असं म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ लोक अमेरिकेतून भारतात किंवा कॅनडा, इंग्लंड यासारख्या देशातून भारतात येतात राहायला, त्यावेळी त्याला देशानुगामी स्थलांतर असं म्हटलं जातं. आणि अशी स्थलांतरं देशत्यागी स्थलांतरापेक्षा खूप कमी प्रमाणात आढळतात. यानंतर दुसरा घटक आहे तो म्हणजे ग्रामीण व शहरी भागावर आधारित स्थलांतर. ग्रामीण आणि शहरी भागामध्ये राहणीमान, व्यवसाय, वाहतूक, व्यापार तसेच शिक्षण, आरोग्य, प्रशासन यासारख्या अनेक सुविधांच्या बाबतीत भिन्नता आढळते. त्यानुसार ग्रामीण आणि नागरी भागामध्ये स्थलांतर होत असते. या अशा प्रकारच्या स्थलांतराचे एकूण 4 प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे ग्रामीण ते ग्रामीण स्थलांतर. म्हणजेच एका ग्रामीण भागाकडून किंवा एका खेड्याकडून दुसऱ्या ग्रामीण भागाकडे, दुसऱ्या खेड्याकडे होणारं जे स्थलांतर आहे ते म्हणजे ग्रामीण व ग्रामीण स्थलांतर होय. शेतीदृष्ट्या कमी विकसित खेड्याकडून शेतीदृष्ट्या जास्त विकसित खेड्याकडे जे ग्रामीण भागात स्थलांतर होतात त्याला ग्रामीण ते ग्रामीण स्थलांतर असं म्हटलं जातं. याशिवाय ज्या भागात बागायती शेती असेल किंवा साखर कारखाने, निरनिराळ्या खनिजांच्या खाणी आढळून येतात, त्यामुळं रोजगाराच्या संधी निर्माण होत असतील जर एखाद्या खेड्यामध्ये, तर आजूबाजूच्या ग्रामीण भागातून लोक अशा ठिकाणी स्थलांतरित होतात. तसेच नैसर्गिक, आर्थिक, सामाजिक इत्यादी दृष्ट्या प्रतिकूल असणाऱ्या ग्रामीण भागाकडे जवळच्या आजूबाजूच्या खेड्यांच्याकडून लोक स्थलांतरित होतात आणि यामुळंच याला आपण ग्रामीण ते ग्रामीण स्थलांतर असं म्हणतो. यानंतर याचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे ग्रामीण ते नागरी स्थलांतर. म्हणजे ग्रामीण भागाकडून, खेड्यांच्याकडून शहरांच्याकडे होणारं जे स्थलांतर आहे ते स्थलांतर. आणि अशा प्रकारची स्थलांतरं ही सगळ्यात जास्त प्रमाणात होत असतात. आजूबाजूच्या ग्रामीण भागाकडून जवळच्या नागरी भागाकडे लोक अनेक कारणांनी स्थलांतरित होतात. मुळात नागरीकरण आणि औद्योगिकरणासारख्या गोष्टी घडून आल्यामुळं, तसेच वाहतूक व दळणवळणाच्या सोयीसुविधा, वैद्यकीय सुविधा, शिक्षणाच्या सुविधा अशा अनेक आधुनिक सोयीसुविधांच्यामुळं, तसेच शहरामध्ये रोजगाराच्या व व्यापाराच्या संधी निर्माण होतात, राहणीमानाचा दर्जा वाढतो. या सगळ्या गोष्टींच्यामुळं ग्रामीण भागातील लोक शहरांच्याकडे आकर्षित होतात आणि साहजिकच त्यामुळं ग्रामीण भागातून शहरी भागाकडे होणारं जे स्थलांतर आहे हे मोठ्या प्रमाणात होत असतं. विशेषतः प्रतिकूल परिस्थितीमध्ये जे ग्रामीण भागात लोक राहतात अशा ग्रामीण भागातून नागरी भागाकडे खूप मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत असतं. यानंतर ग्रामीण व शहरी याच्यातला तिसरा प्रकार म्हणजे नागरी ते नागरी स्थलांतर. एका नगराकडून किंवा एका शहराकडून दुसऱ्या शहराकडे होणारं स्थलांतर हे म्हणजे नागरी ते नागरी स्थलांतर होय. नोकरीत होणारे बदल किंवा नोकरीत मिळणारी बढती, छोट्या शहरांच्या पेक्षा मोठ्या शहरांच्यामध्ये रोजगाराच्या उत्तम संधी, अधिकच्या आर्थिक प्राप्तीच्या अपेक्षा, व्यापार आणि औद्योगिक विभागातील फरक या सगळ्या गोष्टींच्यामुळं छोट्या शहरातून लोक मोठ्या शहराकडे स्थलांतरित होतात. याला नागरी ते नागरी स्थलांतर असं म्हटलं गेलं. आणि यातला शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे नागरी ते ग्रामीण स्थलांतर. म्हणजे शहरांच्याकडून ग्रामीण भागाकडं, खेड्यांच्याकडे होणारं स्थलांतर. साहजिकच ही जी स्थलांतर आहेत ही अतिशय कमी प्रमाणात होतात.
नागरी भागामध्ये जी वाढती लोकसंख्या आहे, प्रदूषणाच्या समस्या आहेत, राहत्या जागेचे प्रश्न आहेत, वाहतुकीची कोंडीची समस्या आहे, बेकारी, गुन्हेगारी यासारख्या गोष्टींच्यामुळं असुरक्षितता निर्माण होतीये. आणि यासारख्या समस्यांच्यामुळं शहरी भागातील काही लोक जे शांत व सुरक्षित जीवन जगण्यासाठी ग्रामीण भागात स्थलांतरित करतात, अशा स्थलांतरांना आपण नागरी ते ग्रामीण स्थलांतर असं म्हणतो. याशिवाय ग्रामीण भागात अनेक उद्योगधंदे जसे साखर कारखाने, कागद निर्मितीचे कारखाने, सूतगिरण्या, दूध प्रकल्प हे सुरू होतात. यासारख्या उद्योगधंद्यांच्यामुळं रोजगाराच्या संधी निर्माण होतात आणि साहजिकच त्यामुळं नागरी भागातून लोक रोजगारासाठी का होणार पण ग्रामीण भागाकडे स्थलांतरित होतात. अशा स्थलांतरांना देखील आपण नागरी ते ग्रामीण स्थलांतर असं म्हणतो. पुढचा तिसरा घटक म्हणजे स्थलांतराच्या प्रवृत्तीवर आधारित स्थलांतराचे प्रकार. यामध्ये दोन प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार म्हणजे स्वेच्छा स्थलांतर. म्हणजे लोक ज्यावेळी स्वतःच्या इच्छेने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात त्यावेळी त्या स्थलांतराला आपण स्वेच्छा स्थलांतर, व्हॉलंटरी मायग्रेशन असं म्हणतो. प्रामुख्यानं सगळी आर्थिक स्थलांतरं म्हणजे आर्थिक प्राप्तीच्या उद्देशानं केली जाणारी जी आर्थिक स्थलांतरं आहेत ही सगळी स्वेच्छा स्थलांतरं असतात. प्राचीन काळी युरोपियन लोकांनी सोन्याच्या शोधासाठी उत्तर अमेरिका, आफ्रिका व ऑस्ट्रेलिया खंडात केलेली स्थलांतरं ही देखील स्वेच्छा स्थलांतरं होती. आज देखील नोकरीच्या निमित्तानं, व्यापाराच्या निमित्तानं, उद्योगाच्या निमित्तानं जी स्थलांतरं होतात ती सगळी स्वेच्छा स्थलांतरं आहेत. यानंतर यातला दुसरा प्रकार तो म्हणजे सक्तीचं स्थलांतर. ज्यावेळी लोकांना स्वतःच्या इच्छेविरुद्ध सक्तीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करावं लागतं, अशा स्थलांतरांना आपण सक्तीची स्थलांतर असं म्हणतो. आणि अशा स्थलांतरामागं राजकीय, धार्मिक किंवा वांशिक मतभेद असू शकतात. उदाहरण घ्यायचं झालं तर गोवा मुक्तीसंग्रामाच्या वेळी पोर्तुगीजांच्या अत्याचारामुळं दमनमधील कोळी समाजाला डहाणूला स्थलांतर करावं लागलं होतं. तसंच 1970मध्ये युगांडातून अनेक आशियाई लोकांना तेथील राजकीय अत्याचारामुळं आपापल्या देशात स्थलांतर करावं लागलं होतं. त्यामुळं अशी ज्यावेळी इच्छेच्या विरुद्ध जी स्थलांतर होतात त्याला आपण सक्तीची स्थलांतर असं म्हणतो. चौथा घटक म्हणजे स्थलांतराच्या उद्देशावर आधारित स्थलांतराचे प्रकार. मुळात स्थलांतर करण्यापाठीमागे लोकांचा उद्देश काय आहे यावरून स्थलांतराचे प्रकार ठरतात. यामध्ये 3 प्रकार येतात. त्यातला सगळ्यात पहिला आणि जो खूप मोठ्या प्रमाणात घडून येतो तो म्हणजे आर्थिक स्थलांतर. आपली आर्थिक स्थिती सुधारावी, आपल्याला चांगल्या पद्धतीनं अर्थार्जन करता यावं, खूप पैसा मिळवावा या उद्देशानं केलं जाणारं जे स्थलांतर आहे हे सर्व आर्थिक स्थलांतरामध्ये येतं. आर्थिक घटकांची व साधनसंपत्तीची अनुकूलता असलेल्या प्रदेशात अशी स्थलांतर होतात. म्हणजेच व्यापार, उद्योग, नोकरी, रोजगार या इथं जिथं संधी मिळते या सगळ्या गोष्टींची तिथं ही स्थलांतर होत असतात. आणि या निमित्तानं केली जाणारी स्थलांतरं ही सगळी आर्थिक स्थलांतरं असतात. म्हणूनच जगात होणारी जी सर्वात जास्त स्थलांतरं आहेत ही सर्व आर्थिक असतात. आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आर्थिक स्थलांतरं ही स्वेच्छा स्थलांतरं असतात, ती स्वतःहून केली जाणारी स्थलांतरं असतात. यानंतर यातला दुसरा प्रकार म्हणजे सांस्कृतिक स्थलांतर. एखाद्या धर्माचे किंवा विशिष्ट संस्कृतीचे लोक आपला धर्म व संस्कृतीच्या प्रचारासाठी, प्रसारासाठी किंवा संरक्षणासाठी जी स्थलांतरं करतात ती सगळी सांस्कृतिक स्थलांतरं मानली जातात. यालाच धार्मिक स्थलांतरं असं देखील म्हटलं जातं काही वेळा. प्रेषित मोहम्मद पैगंबरानं इस्लाम धर्माच्या रक्षणासाठी अनुयायासह मक्केहून मदिनेला केलेलं स्थलांतर, तसेच इराणमध्ये इस्लामचा प्रसार झाल्यानंतर तेथील पारशी धर्मीयांनी भारतात केलेले स्थलांतर, पोर्तुगीजांच्या छळामुळं गोव्यातील हिंदूंनी भारताच्या इतर भागात केलेले स्थलांतर इत्यादी स्थलांतरं ही सांस्कृतिक स्थलांतराची उदाहरणं आहेत. आणि सांस्कृतिक स्थलांतरं ही काही वेळा स्वेच्छेनं होत असतात तर काही वेळा ती स्वेच्छेनं न होता ती सक्तीची स्थलांतरं होतात.
यानंतर यातला तिसरा प्रकार म्हणजे राजकीय स्थलांतर. राजकीय धोरणं, त्यानंतर राजकीय विवाद, राजकीय स्थित्यंतर, राजकीय कार्य इत्यादी या सगळ्या राजकीय घडामोडींमुळं काही लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात. त्यात राजकीय स्थलांतर असं म्हटलं गेलंय. ही स्थलांतरं प्रामुख्यानं आंतरराष्ट्रीय दर्जाची जास्त असतात. म्हणजे युद्धाच्या परिस्थितीत किंवा देशाचे विभाजन किंवा देशाचं एकीकरण, सीमा व सरहद्दींची पुनराखणी ज्यावेळी होते अशा वेळी ही जी स्थलांतरं होतात ही सगळी राजकीय स्थलांतरं असतात. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धानंतर झालेली स्थलांतरं ही सगळी स्थलांतरं राजकीय स्थलांतर होत. भारतामध्ये 1947 साली भारत पाकिस्तान फाळणीनंतर जे हिंदू मुस्लिम स्थलांतरं झाली ही सगळ्यात मोठं राजकीय स्थलांतर होतं. दुसऱ्या महायुद्धानंतर देखील इस्रायल हे स्वतंत्र राष्ट्र निर्माण झालं व त्या ठिकाणी ज्यू लोकांनी खूप मोठ्या प्रमाणावर स्थलांतर केलं. हे देखील राजकीय स्थलांतराचाच एक भाग येतो. यानंतर स्थलांतराच्या वेळी जी स्थिती आहे त्या स्थितीवर आधारित स्थलांतराचे आणखी 2 प्रकार पडतात. मुळात स्थलांतराच्या वेळी ज्या प्रदेशातून स्थलांतर केले जाते त्या ठिकाणी नेमकी काय परिस्थिती निर्माण झाली आहे त्यानुसार स्थलांतराचे 2 प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार म्हणजे युद्ध व आपत्कालीन स्थलांतर. युद्धजन्य परिस्थिती किंवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मोठ्या प्रमाणात लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवावे लागते. या स्थलांतरांना युद्ध व आपत्कालीन स्थलांतर असं म्हटलं जाते. सर्व युद्ध व युद्धजन्य परिस्थितीच्या वेळी जी स्थलांतरं होतात ती सर्व यामध्ये येतात. काही वेळा ही स्थलांतरं स्वेच्छा स्थलांतरं असतात तर काही वेळा ती सक्तीची असतात. याचबरोबर महापूर, चक्रीवादळं, सुनामी, भूकंप, दुष्काळ, साथीच्या रोगांचा प्रसार इत्यादी सारख्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये ज्यावेळी लोकांना स्थलांतरित व्हावं लागतं ही सगळी स्थलांतरं देखील याच प्रकारामध्ये येतात. तर यातला दुसरा प्रकार म्हणजे शांतताकालीन स्थलांतर. म्हणजेच युद्धजन्य परिस्थिती किंवा नैसर्गिक आपत्तीच्या व्यतिरिक्त जी स्थलांतर होतात ती सर्व स्थलांतरं शांतताकालीन असतात. आणि प्रामुख्यानं सर्व आर्थिक स्थलांतरं म्हणजे अर्थार्जनासाठी केलेली स्थलांतरं, आर्थिक प्राप्तीसाठी केली जाणारी स्थलांतरं ही सगळी शांतताकालीन असतात. यानंतर स्थलांतरितांचा दर्जा व वैशिष्ट्यावरून स्थलांतराचे आणखी 2 प्रकार पाडले जातात. त्यातला पहिला प्रकार म्हणजे बुद्धिवंतांचं स्थलांतर. जेव्हा अतिहुशार बुद्धिवान लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होतात त्यास बुद्धिवंतांचे स्थलांतर असं म्हटलं जातं. शास्त्रज्ञ, संशोधक, डॉक्टर, इंजिनियर्स, शिक्षक इत्यादी बुद्धिजीवी लोक चांगल्या संधीच्या शोधात एका ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतरित होतात. त्या सगळ्यांना आपण बुद्धिवंतांचं स्थलांतर असं म्हणतो. प्रामुख्यानं विकसनशील देशाकडून विकसित देशाकडं अशी स्थलांतरं जास्त प्रमाणात होत असतात. म्हणजे भारतातून अमेरिकेत सिलिकॉन व्हॅलीमध्ये होणारी जी स्थलांतरं आहेत ही स्थलांतरं बुद्धिवंतांची, इंजिनियरची जी स्थलांतरं आहेत ती बुद्धिवंतांची स्थलांतरं मानली जातात. यानंतर श्रमिकांचं स्थलांतर. ज्या प्रदेशात कामगारांची, मजुरांची कमतरता आहे अशा ठिकाणी मजुरांचं जे स्थलांतर होतं त्याला आपण श्रमिकांचं स्थलांतर असं म्हणतो. शेती, खाणकाम तसेच अनेक सोयीसुविधा, सेवा, उद्योग, व्यापार या ठिकाणी मजुरांची आवश्यकता असते. त्या ठिकाणी अशी स्थलांतरं मोठ्या प्रमाणात होतात. यामध्ये शेतमजूर व औद्योगिक कामगार यांच्या स्थलांतराचं प्रमाण सर्वात जास्त असतं. यानंतर स्थलांतराच्या कालावधीवर आधारित 3 प्रकार सांगितले जातात. त्यातला पहिला प्रकार म्हणजे स्थायी स्थलांतर. हे स्थलांतर कायम स्वरूपाचे असते. म्हणजे लोक ज्या ठिकाणी स्थलांतरित होतात त्या ठिकाणी ते कायमस्वरूपी वास्तव्यास जातात. अशा स्थलांतरांना आपण स्थायी स्थलांतर असं म्हणतो. तर यातला दुसरा प्रकार आहे तो म्हणजे हंगामी स्थलांतर. काही वेळा काही लोक विशिष्ट हंगामातच आपल्या मूळ ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात. अशा स्थलांतरांना आपण हंगामी स्थलांतर असं म्हणतो.
म्हणजे काही आदिवासी जमाती भटकी शेती करतात किंवा अन्नधान्याच्या शोधात विशिष्ट काळात वेगळ्या ठिकाणी स्थलांतर करतात. तसेच मेंढपाळ हिवाळ्यात आपल्या मेंढ्या घेऊन बाहेर पडतात. पुन्हा तो हिवाळा संपला की पुन्हा ते आपल्या घरी परततात. तसेच ऊसतोड कामगारांच्या टोळ्या देखील ऊसतोडीच्या हंगामात कारखान्याच्या क्षेत्रामध्ये स्थलांतरित होतात. तो हंगाम संपला की पुन्हा आपापल्या गावी निघून जातात. याचप्रमाणे युरोपमध्ये फळांच्या हंगामात, संयुक्त संस्थानामध्ये गव्हाच्या कापणीच्या वेळी शेतमजुरांची हंगामी स्थलांतर होत असतात. म्हणजे पिकांच्या सुगीच्या काळात ही शेतमजुरांची स्थलांतर होत असतात. अशी काही हंगामापुरती होणारी जी स्थलांतर आहेत ही सगळी हंगामी स्थलांतरामध्ये येतात. तर यातला तिसरा प्रकार आहे तो म्हणजे तात्पुरते स्थलांतर. जेव्हा स्थलांतर हे विशिष्ट किंवा ठराविक काळापुरतं मर्यादित असतं तेव्हा त्यास आपण तात्पुरतं स्थलांतर असं म्हणतो. स्थलांतर करण्यापूर्वी स्थलांतराचा कालावधी निश्चित झालेला असतो. त्यापेक्षा जास्त काळ वास्तव्य करता येत नाही. जे उदाहरणार्थ अनेक लोक बाहेरच्या देशात पर्यटनासाठी जातात किंवा शिक्षण संशोधन या गोष्टीसाठी जातात. त्यांचं पर्यटन किंवा शिक्षण संशोधन याचा कालावधी झाला की त्यांना ते पुन्हा आपल्या ठिकाणी परत यावं लागतं. त्यामुळे अशा स्थलांतरांना आपण तात्पुरती स्थलांतर असं म्हणतो. यानंतर स्थलांतराच्या अंतरावर आधारित काही प्रकार पडतात. लोक किती लांबपर्यंत स्थलांतर करतात त्या अंतरावरून हे प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे अल्प अंतर स्थलांतर. ग्रामीण भागाकडून सभोवतालच्या शहराकडे ज्यावेळी स्थलांतर होतात ही खूप कमी अंतरावर होणारी स्थलांतर असतात किंवा एखाद्या शहराकडून दुसऱ्या मोठ्या शहराकडे होणारी जी स्थलांतर असतात यांना आपण अल्प अंतर स्थलांतर असं म्हणतो. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जी होणारं स्थलांतर आहे हे देखील अल्प अंतर स्थलांतराचा प्रकार आहे. यानंतर दुसरा भाग जो आहे तो म्हणजे मध्यम अंतर स्थलांतर. देशाच्या एका भागाकडून दुसऱ्या भागात किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जे स्थलांतर होतात ते मध्यम अंतराचं स्थलांतर मानलं जातं. आणि यातला तिसरा भाग म्हणजे दीर्घ अंतर स्थलांतर. एका देशातून दुसऱ्या देशात होणारं स्थलांतर म्हणजे हे जे आंतरराष्ट्रीय स्थलांतर आहे हे आंतरराष्ट्रीय स्थलांतर दीर्घ अंतर स्थलांतर असते. यानंतर शेवटचा भाग म्हणजे स्थलांतरितांच्या संख्येवर आधारित स्थलांतर. यामध्ये देखील 3 प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार म्हणजे मोठ्या प्रमाणावरील स्थलांतर. प्रामुख्यानं युद्धकालीन व आपत्कालीन जी स्थलांतर आहेत ही मोठ्या प्रमाणावरील स्थलांतर असतात. मागं आपण सांगितलं त्यावेळी फाळणीच्या वेळी हिंदू मुस्लिम लोकांचं झालेलं स्थलांतर किंवा गोव्यातून जी हिंदू लोकांची झालेली स्थलांतर आहेत ही जी स्थलांतर आहेत किंवा ज्यू लोकांचं इस्रायलला झालेलं जे स्थलांतर आहे ही सगळी मोठ्या प्रमाणावर झालेली स्थलांतर आहेत. यानंतर जी येतात ती मध्यम प्रमाणावरील स्थलांतर. उद्योग, व्यापार, रोजगार यासारखी जी स्थलांतर होतात ती मध्यम प्रमाणावरील स्थलांतर असतात. नोकरीच्या संधी ज्या ठिकाणी जास्त असतात, रोजगाराच्या संधी असतात त्या ठिकाणी लोक स्थलांतरित होतात. त्यांना मध्यम प्रमाणावरील स्थलांतर असं म्हटलं जातं. आणि त्यानंतर कमी प्रमाणावरील स्थलांतर म्हणजे शिक्षणाच्या हेतूनं किंवा पर्यटनाच्या हेतूनं, संशोधनाच्या हेतूनं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ठराविक कालावधीसाठी आपण जातो. अशी जी स्थलांतरं आहेत ही स्थलांतरं कमी प्रमाणावरील स्थलांतरं मानली जातात. खूप कमी प्रमाणावर ही स्थलांतरं होत असतात. तर अशा पद्धतीनं आपण वेगवेगळ्या घटकांच्या आधारे स्थलांतर व स्थलांतराचे एकूण प्रकार पाहिलेले आहेत. आशा आहे की हे तुम्हाला निश्चित आवडले असतील तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.